नमस्कार मंडळी, चित्रपट व्याख्याते या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण एक मल्याळम हॉरर सुमती वेलवू या चित्रपटाचं एक्सप्लेनेशन करणार आहोत. चला तर मग जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. 1953 सालची गोष्ट आहे. या रस्त्याच्या एका वळणावर सुमती नावाच्या एका गर्भवती स्त्रीची तिच्या प्रियकराने हत्या केली होती. कथेची सुरुवात होते काले नावाच्या गावात. काळ आहे 1963. काही व्यापारी लोक या वळणावर जंगलात थांबतात, कारण रात्री उशीर झालेला असतो. स्थानिकाचं म्हणणं असतं की रात्री या वळणावरून जायचं नाही. त्यांच्यातील एक वृद्ध व्यापाऱ्याचा मुलगा हट्ट करतो की मला जायचंच आहे. त्यामुळे त्याचे वडील आपल्या कुलदेवतेची पूजा करून परवानगी मागतात. पण देवतेचं उत्तर स्पष्ट असतं, नाही, जाऊ नका. पण मुलगा देव किंवा भूतांवर विश्वास ठेवत नाही. तो म्हणतो ही सगळी अंधश्रद्धा आहे. त्याची बायको चिन्नी त्याला समजावते की असं बोलू नकोस, देव आपली रक्षा करतात. पण तो ना तिचं ऐकतो ना वडिलांचं, आणि म्हणतो या फालतू गोष्टींमुळे माझं नुकसान होईल. वडील पुन्हा समजावतात, नुकसान झालं तरी चालेल, पण जीव महत्त्वाचा आहे, हट्ट करू नकोस. पण तो कोणाचंच ऐकत नाही. शेवटी वडील म्हणतात, जर हिंमत असेल तर एकटाच जा, आमच्यातला कुणीही तुझ्यासोबत जाणार नाही. मुलगा म्हणतो ठीक आहे, मला भीती नाही. चिनी त्याला खूप थांबवते, बाबांची गोष्ट ऐका, एकटे जाऊ नका. पण तो निघून जातो. शेवटी चिन्नीही त्याच्या मागे लागते. रस्त्यात ती सतत म्हणत असते, परत चला. पण नकळत ते दोघे सुमतीच्या वळणावर येऊन पोहोचतात. तो म्हणतो, पाहिलंस ना, इथे काहीच झालं नाही. सगळी कथा कहाणी आहे. आणि तिला झऱ्याजवळ घेऊन जातो. ती जागा खूपच सुंदर दिसत असते. दोघेही विचार करतात की लोक उगाचच घाबरतात. हे तर किती सुंदर ठिकाण आहे. पण अचानक चिन्नीला खाली एक स्त्री चालताना दिसते. ती आपल्या नवऱ्याला दाखवते. तो हसून म्हणतो, अरे वा, आपल्यासारखे धाडसी लोक अजून आहेत इथे. आणि मजेत म्हणतो, ऐका, तिकडे जाऊ नका. लोक म्हणतात तिथं भूत आहे, आणि हसतो. जसं ती स्त्री मागे वळते, त्याचं हसू थांबतं, कारण ती सुमतीच असते, जिने चिन्नीचं रूप घेतलं असतं. पुढच्या क्षणी तिचे डोळे एकदम पांढरे होतात. त्यानंतर या दोघांचं काय होतं हे दाखवलं जात नाही, आणि दृश्य इथेच कट होतं. यानंतर कथा थेट 90च्या दशकात शिफ्ट होते. आता या गावात एक नवीन फॉरेस्ट ऑफिसर येतो. गावकरी ऑफिसरला विचारतात, सर, तुमची पनिशमेंट ट्रान्सफर झाली आहे का? कारण इथे कोणी स्वतःहून येत नाही. त्यावर ऑफिसर हसून विचारतो, का बरं? या ठिकाणी असं काय वाईट आहे? गावकरी सांगतात, सर, तुम्हाला माहिती नाही का, ही जागा शापित आहे. नंतर ऑफिसर आपल्या चेकपोस्टवर पोहोचतो. तिथे आधीच 2 ऑफिसर असतात. ते त्याला सांगतात ही चेकपोस्ट रात्री 8 वाजता बंद केली जाते. ऑफिसर विचारतो, का बरं? ते म्हणतात, सर, या चेकपोस्टपासून 1.5 किलोमीटर पुढे एक वळण आहे. त्याला सुमती मोड म्हणतात. सगळ्यांचा विश्वास आहे की तिथे सुमतीची आत्मा फिरते. रात्री तिथून कोणीच जात नाही. म्हणून 8 वाजता चेकपोस्ट बंद होतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता उघडतो. ऑफिसर थोडं हसून म्हणतो, तुम्ही लोकही गावकऱ्यांच्या गोष्टीवर विश्वास ठेवता का? ते म्हणतात, सर, ही मनगडंत गोष्ट नाही. त्या रस्त्यावर खूप अपघात झाले आहेत. काही लोकांनी तर सुमतीला प्रत्यक्ष पाहिलं आहे. अगदी ब्रिटिश लोकसुद्धा त्या रस्त्याने रात्री पार जाऊ शकले नाहीत. आम्हालाही इथे 1.5 वर्ष झालं आहे. काहीतरी जाणवतं, सर. आता तुम्ही नवीन आहात, पण काही काळानंतर तुम्हालाही विश्वास बसेल. यानंतर आपण चित्रपटाच्या मेन कॅरेक्टर अप्पूला पाहतो. अप्पू आपल्या 3-4 मित्रांसोबत एक VCR कॅसेटची दुकान चालवतो. अप्पू मुळात धाडसी आहे, पण भूत-प्रेतांपासून फारच घाबरतो, विशेषतः सुमतीपासून. गावात सगळे सुमतीला घाबरतात, पण जितका तो घाबरतो तितकं कुणीच घाबरत नाही. सुमतीचं नाव जरी निघालं तरी तो थरथर कापतो. त्याची भाची अल्ली तर नेहमी मजा म्हणून त्याला सुमतीचं नाव घेऊन घाबरवते. गावात अप्पू आणखी एक कारणासाठीही बदनाम असतो. काही वर्षापूर्वी मालू नावाच्या मुलीचं लग्न भद्रन नावाच्या मुलाशी ठरलं होतं. पण लग्नाआधीच मालू सुमतीचा मोड पार करून कुठेतरी निघून गेली. खरं तर पडून गेली की नाही किंवा कुठे गेली हे कोणालाच माहिती नाही. पण सगळ्यांना वाटतं की अप्पूने तिला पडून जाण्यास मदत केली होती. अप्पूचे मित्रसुद्धा तसंच मानतात, कारण पडण्याआधी मालू अप्पूकडे मदतीसाठी आली होती. पण अप्पू म्हणतो की त्याने तिला काही मदत केलीच नाही. दुसरीकडे भद्रन मात्र त्याच्यावर आरोप करतो. अप्पूने मालूला त्या वळणावर नेऊन मारलं आणि लपवून टाकलं. आणि हीच गोष्ट मालूच्या फौजी भावाच्या मनातही बसवतो. म्हणून अप्पू आणि भद्रांमध्ये कायमच वैर असतं. दरम्यान गावात मोठ्या फेस्टिवलची तयारी सुरू असते. हा उत्सव दरवर्षी सुमतीची आत्मा शांत ठेवण्यासाठी आणि गावात सुख शांती राखण्यासाठी केला जातो. गावात चेमन नावाचा माणूस असतो. तो सगळे रिच्युअल करतो, आणि म्हणतात त्याचे आई वडील तांत्रिक होते आणि त्याच्याकडे त्यांच्याकडून आलेले काही स्किल्स आहेत. आपण पाहतो की चेमन दिवसा त्या वळणावर जातो. तिथल्या एका झाडावर लाल, काळ्या, पिवळ्या रंगाच्या पोटल्या लटकलेल्या असतात. झाडासमोर एक जुना त्रिशूळ रोवलेला असतो. त्याच्या डोक्यावर तो एक लिंबू खुपसतो आणि तिकडून निघून जातो. पुढच्या क्षणी त्या लिंबातून रक्त वाहायला लागतं.
दुसरीकडे फेस्टिवलमध्ये सुजा नावाची स्त्री तिच्या मुलीला घेऊन येते. सुजाची गोष्ट अशी असते की तिच्या नवऱ्याने भद्रांकडून कर्ज घेतलं होतं. ते फेडता आलं नाही म्हणून त्याने स्वतःला संपवलं. आता सुजा भद्रांच्या पिक्चर हॉलमध्ये काम करत असते. पण आता तिने ते काम सोडलं. अप्पू तिला आपल्या दुकानात कामाची ऑफर देतो आणि ती मान्य करते. यानंतर उत्सव सुरू होतो. गाणं आणि नृत्य होतं. मग रात्री नाडीस येतात. ते खास रिच्युअल डान्स करतात. हे जंगलात राहणारे आदिवासी असतात. म्हणतात की त्यांच्या पूर्वजांनीच सुमतीच्या शक्तीला त्या वडनापुरतीच मर्यादित केलं होतं. नाहीतर आधी संपूर्ण परिसर प्रभावित होत असे. रिच्युअल डान्स नंतर परफॉर्मन्स सर्वांना तिलक लावतात आणि चेमनला एक पोटली देऊन सांगतात, हे उद्या सकाळी वडनाजवळ पुरून टाक. तेव्हा अप्पूकडे जेव्हा ते तिलक करायला येतात तेव्हा त्यांना काहीतरी आभास होतो. ते अप्पूला म्हणतात, ती तुझ्या शोधात येईल. जेव्हा ती येईल तेव्हा घाबरू नकोस. यानंतर आपण मुरली नावाच्या मुलाला पाहतो. तो जवळच्या गावातून फेस्टिवलमध्ये ढोल वाजवायला आलेला असतो. तो म्हणतो की तो आता रात्रीच परत जाईल. पण त्याचे शिवकाका म्हणतात, बेटा थोडं थांब. आपण सगळे उद्या सकाळी एकत्र निघू. पण मुरली मानत नाही. तो म्हणतो, उद्या सकाळीच माझा पुढचा शो आहे. आता निघालो नाही तर त्या शोला जाऊ शकणार नाही. शिवकाका खूप समजावतात, बेटा मूडवर सुमतीचा धोका आहे. आता जाऊ नकोस. पण मुरली दुसऱ्या गावचा असल्यामुळे त्याला वाटतं की हे सगळं केवळ एक थोटांग आहे. तो मानत नाही आणि तो निघून जातो. रस्त्यात जाताना त्याला वाटतं की कोणीतरी त्याच्या मागे चाललं आहे. त्याला वाटलं की ते शिवकाका आहेत. तो म्हणतो, अरे तुम्हाला तर भीती वाटत होती ना, मग कसे आलात? असं म्हणत तो मागे वळून बघतो. पण तिथे कुणीच नसतं. तेव्हाच पुन्हा आवाज येतो आणि आता तो घाबरतो. त्यानंतर तो काय बघतो तर जमिनीवर एक सडकं प्रेत पडलं होतं, ज्यावर हजारो किडे रांगत होते आणि त्याच्या मागेच एक भयंकर आकृती उभी होती, जिचे खूप मोठे नखं होते. तो ओढून पुन्हा बघतो तर ती गायब होते. पण लगेचच पुढच्या क्षणी ती अचानक त्याच्या समोर येते. हे पाहून तो जोरात किंचाळतो आणि तिथेच कोसळतो. त्याच वेळी अप्पू देखील आपल्या घरी जोरात किंचाळतो. त्याची आई विचारते, बेटा काय झालं? तर तो सांगतो की त्याने एक भयानक स्वप्न पाहिलं. त्यावर त्याचे वडील नेहमीप्रमाणेच त्याची खिल्ली उडवतात. अरे यार, किती भित्रा आहेस. पण आई म्हणते, अहो त्याला काही बोलू नका. काल पूजा झाली, त्यातलं काही पाहून घाबरला असेल माझा मुलगा. अप्पूचे वडील लग्न सोहळ्याचे काम करत असत, जसं की मंडप, जेवणाची व्यवस्था वगैरे. तेव्हा एक माणूस साहित्य आणायला आला आणि त्याने सांगितलं की काल जे ढोल वाजवायला आले होते त्यातला एक आज सकाळी त्या मोडजवळ बेशुद्ध पडलेला सापडला. त्याचं डोकंही फुटलं होतं. त्याला रुग्णालयात नेलं आहे. अप्पूचे वडील म्हणाले, किती वेळा समजावलं की रात्री त्या रस्त्यावरून जाऊ नका, पण लोक ऐकतच नाहीत. यानंतर गावात एका लग्नाची तयारी सुरू झाली. सगळे आनंदात होते. पण अप्पूच्या मनात मात्र दुःख होतं. कारण जिच्यावर त्याचा क्रश होता तिचंच लग्न होतं आणि तेही दुसऱ्याशी. त्याच्यासमोरच तिचं लग्न पार पडत होतं आणि बिचारा अप्पूचं दुर्दैव असं की तो त्या लग्नात जेवण वाटत होता. संपूर्ण लग्नाची व्यवस्था त्याच्या वडिलांनीच केली होती. यानंतर भद्रन आला आणि अप्पूच्या जखमेवर मीठ चोळायला लागला. लोक ढोलवाल्याच्या प्रकरणाबद्दल बोलत होते. कुणीतरी म्हणालं, एवढा मूर्ख कोण असेल? रात्री आजवर कुणीही त्या मोडला पार करू शकलं नाही. तेव्हाच भद्रन मुद्दाम अप्पूला ऐकू येईल अशा स्वरात म्हणतो, पण कुणीतरी ते पार केलं होतं ना, आणि सगळ्यांना माहिती आहे की कोण आणि कुणासोबत. हा तर नेहमीपासून खोटं बोलत आलाय की ती पडून गेली. खरं तर यानेच तिला मारून कुठेतरी गाडलंय. पण सत्य किती दिवस लपणार? एक दिवस ते बाहेर येईलच. त्याच्या या शब्दांनी अप्पू तर संतापतोच आणि त्याचे मित्रही चिडतात आणि म्हणतात, भाऊ तू काळजी करू नकोस. जेवणाचं काम आम्ही इथे पाहतो. तू जा आणि आधी त्याचं तोंड फोडून ये. बस मग काय अप्पू भांडायला निघून जातो. पण याच दरम्यान चुकून एका मुलीला त्याच्याकडून चापट बसते. अप्पूला खूप वाईट वाटतं. अरे माझ्याकडून काय झालं? आणि ती चापट एवढी जोरात लागते की त्या मुलीचा पूर्ण गाल सुजतो आणि मानेला मुरगळतं. त्या मुलीचं नाव भामा होतं आणि योगायोगाने तीच मालाची लहान बहीण होती, जिच्या पडून जाण्याचा आरोप अप्पूवर लागला होता. त्यांच्या घरच्यांना आधीपासूनच अप्पूविषयी राग होता, विशेषतः तिच्या वडिलांना. आता या घटनेनं अप्पूवर सूड घेण्याची संधी मिळाली. ते पोलीस केस करायला तयार झाले. पण भामाने अप्पूला वाचवलं. ती म्हणाली, त्याने मुद्दाम मारलं नाही, चुकून लागलं. हे कळल्यावर अप्पूला अजूनच अपराधी वाटू लागलं की बिचारी एवढी चांगली मुलगी माझ्यामुळे इतकी जखमी झाली. रात्रीच्या वेळी कुणीतरी जीप घेऊन येतं आणि चेकपोस्ट उघडायला सांगतो. ते लोक विचार करतात, हे कोण आहे? या वेळेला चेकपोस्ट उघडायला का सांगताय? मग ते जाऊन सांगतात, या वेळेला चेकपोस्ट बंद असते, सकाळी 6 वाजता उघडेल. त्यावर तो माणूस म्हणतो, का रे कोर्टाचा असा आदेश आहे का? ते लोक सांगतात, गावाची अशी मान्यता आहे. तेव्हा तो माणूस म्हणतो, मी इथला नवा एसआय आहे, चार्ज घ्यायला आलोय. इथल्या सगळ्या मान्यता बदलून टाकेन. माझ्याशी वाद घालू नका, शांतपणे रस्ता उघडा. मग
ते काही न बोलता रस्ता उघडतात. तो मजेत म्हणतो, "ऐकलंय इथे एखादी बाई राहते. नाव काय आहे तिचं?" ते सांगतात, "सुमती." मग तो सुमतीचं नाव घेऊन तिच्याबद्दल वाईट बोलतो. सगळेच विचार करतात, हा तर फारच कमीना वाटतोय. असो, जाऊ दे. आता स्वतःच तो त्याचं पाहून घेईल. तो मजेत गाणी लावत जातो. पण जसजसा तो त्या मोडवर पोहोचतो, अचानक त्याची जीभ बंद पडते. तो विचार करतो, "अरे, अचानक जीभला काय झालं?" मग तो बाहेर पडून स्मोक करत टॉयलेटला जातो. तेव्हा जंगलात त्याला एक माणूस दिसतो आणि तोही स्मोक करत असतो. एसआय त्याला विचारतो, "अरे भाऊ, इथे कुठे मेकॅनिक मिळेल का?" पण तो काहीच उत्तर देत नाही आणि लगेच पुढच्या क्षणी तो माणूस अंधारातून बाहेर येतो. त्याला पाहून एसआयचे होश उडतात. कारण तो अगदी त्याच्यासारखाच दिसत होता आणि म्हणतो, "काय म्हणालास सुमतीबद्दल?" तेव्हाच एसआय पाहतो की अचानक जीपला आग लागली आहे आणि त्याची ती कॉपीसुद्धा गायब होते. मग ती जळती जीप त्याच्याकडे सरळ येऊ लागते आणि सीन इथेच कट होतो. पुढच्या दिवशी आपण पाहतो की अप्पू छान तयार होऊन अल्लीला शाळेत सोडायला जातो. कारण त्याला भामा आवडायला लागली होती, जी अल्लीच्या शाळेत टीचर होती. तिला पाहण्याच्या बहाण्याने तो अल्लीला शाळेत सोडायला जात असे. दुसरीकडे आपण एसआयला पाहतो, जो ठीक होता. म्हणजे काल रात्रीच्या इन्सिडेंटमधून तो वाचला होता. पण त्याची जीभ मात्र जळाली होती. एसआय तसा सनकी टाईपचा माणूस होता. पण काल रात्री जे काही घडलं त्याने तो सुद्धा घाबरला होता. आणि यावर त्याचे सगळे लोक टिंगल करत होते. "सर, आम्ही तर सांगितलंच होतं ना तिकडे जाऊ नका, पण तुम्ही ऐकलं नाही." एसआयला राग येत होता, पण तो शांत राहिला. कारण चूक त्याचीच होती. त्याने इथल्या परंपरेचा अपमान केला होता. आता चेमनलाही हे कळलं होतं. म्हणून तो सुद्धा त्याची खिल्ली उडवायला आला. कारण जो त्यांच्या श्रद्धेची टिंगल करेल, त्याची टिंगल हे सगळेच करतात. याच दरम्यान अप्पू अल्लीला घेऊन तिकडून जात होता. त्याला पाहून चेमन म्हणतो, "अरे बघा बघा, काल रात्री एका मूर्खाला सुमतीने धडा शिकवला." हे ऐकून अप्पू थोडा डिस्ट्रॅक्ट झाला आणि जवळपास एसआयला धडकला असता. आधीच चिडलेला एसआय शिवी देत म्हणतो, "दिसत नाही का तुला?" तेव्हा अप्पू म्हणतो, "नीट बोला. माझ्या मागे मुलगी बसली आहे." प्रकरण गंभीर होताना पाहून दुसरा ऑफिसर मध्ये पडतो आणि म्हणतो, "काय बोलतोस? हे नवीन साहेब आहेत आमचे." मग त्याने एसआयला म्हटलं, "साहेब सोडा. हा आपल्या गावचा मुलगा आहे." आणि अप्पूला तिकडून निघून जायला सांगतो. पण एसआयनं मनात ठरवलं होतं की या मुलाला धडा शिकवायचाच. इकडे अप्पू अलीला शाळेत घेऊन जातो. तिथे भामा दिसते. तिला पाहून अप्पू स्माईल करतो आणि भामाही हसते. पण शाळेत तिचा लहान भाऊ होता. अप्पूला पाहताच त्याला प्रचंड राग येतो. तो थेट स्टेजवरून खाली उतरतो आणि अप्पूच्या समोर येऊन एक जबरदस्त त्याला चापट मारतो. अप्पूचा जबडा हलून गेला. त्याला कल्पनाच नव्हती की एक लहान मुलगा एवढ्या जोरात चापट मारू शकतो. अप्पू दुकानात बसून जबडा धरून बसला होता. मित्राने विचारलं तर लाजेने तो काहीच बोलला नाही. पण तेव्हा शाळेची एक टीचर, जी त्यांची रेग्युलर कस्टमर होती, ती सांगते की काय झालं आणि हेही की भामा बाहेर अप्पूची वाट पाहते आहे. ती सॉरी बोलायला आली आहे. अप्पू भामाला भेटायला जातो. सगळ्यात आधी तो त्या दिवशी घडलेल्या गोष्टीसाठी माफी मागतो. भामा म्हणते, "काही नाही, इट्स ओके." अप्पू म्हणतो, "मला वाटलं होतं की तुझे वडील मला मारतील, पण त्याआधी तुझ्या भावानेच चापट मारली." भामा म्हणते, "त्याच्या वतीने मी सॉरी बोलते. माहितीच नव्हतं की तो असं काही करेल." अप्पू म्हणतो, "काही हरकत नाही, लहान मुलगा आहे." हळूहळू दोघांची मैत्री होते आणि ती अजूनच घट्ट होत जाते. एका संध्याकाळी अप्पू आपल्या मित्रांसोबत त्या मोडच्या दिशेने जात होता. पण हे लोक उशिरा पोहोचले होते. तोपर्यंत चेकपोस्ट बंद झाला होता. त्यांना भूक लागली होती. म्हणून ऑफिसरला विचारतात, "खाण्यासाठी काही आहे का?" तर तो म्हणतो, "हो, मटण आहे." मग हे लोकही त्यांना जॉईन करतात. तिथे भद्रा नावाची एक बाई होती, जिला सगळेजण भद्रा काकी म्हणत. भद्रा काकी सुमतीच्या गावचीच होती. अप्पू तिथे नव्या फॉरेस्ट ऑफिसरला विचारतो, "सर, आमचं गाव कसं वाटलं?" तो सांगतो, "खूप छान. आणि सर्वात भारी वाटली इथली भूताची गोष्ट." तेव्हाच भद्रा काकी म्हणते, "ही काही गोष्ट नाही सर, ही खरी घटना आहे. अनेक वर्षापूर्वी इथे काळे जादू करणारे लोक राहत होते. त्यांच्यातल्या एका माणसानं सुमतीवर प्रेमाचा दिखावा केला आणि तिच्याशी लग्न करून तिला इथं आणलं. सुमती आई होणार होती. ती खूप आनंदात होती. पण बिचारीला माहिती नव्हतं की ती त्यांच्या काळ्या विधीचा एक भाग आहे. त्या विधीतून ते आपली शक्ती वाढवून पूर्ण गावावर कब्जा करायचा विचार करत होते, ज्याच्यासाठी त्यांना एक गर्भवती बाईची बली द्यावी लागणार होती. बलीच्या पूजेतही सुमतीला खरी गोष्ट कळली नाही. कारण तिला सांगण्यात आलं होतं की ही पूजा तिच्या आणि तिच्या येणाऱ्या बाळाच्या आरोग्यासाठी आहे. ती बिचारी फसली होती आणि जेव्हापर्यंत सुमतीला खरी गोष्ट समजली तोपर्यंत खूप उशीर झाला होता. त्यांनी सुमतीला बाळासकट जिवंत आगीत फेकून दिलं. पण मरताना सुमतीने शपथ घेतली की ती त्या लोकांना बर्बाद करेल. पण ती गावकऱ्यांना त्रास देत नाही. उलट इतर आत्म्यांपासून त्यांचं रक्षण करते. म्हणजेच काकीचं म्हणणं होतं की सुमती ही एक गार्डियन स्पिरिट आहे. आणि मग ती अप्पूला म्हणते की तुझा त्या वडनाशी काहीतरी नक्कीच संबंध आहे.
तुझ्यावर काहीतरी संकट येणार आहे. पूर्ण गाव तुझ्या विरोधात उभं राहील. हे ऐकून अप्पू घाबरतो की काकी असं का म्हणते आहे? काय होणार आहे? आणि मग इथूनच महेशची एंट्री होते. मालूचा फौजी भाऊ, जो एका महिन्याची सुट्टी घेऊन आला होता. महेश सरळ सांगतो की इथे मी आलोय फक्त हे शोधायला की माझ्या बहिणीसोबत नक्की काय झालं होतं आणि मी सत्य शोधून काढणारच. तो मग त्या एसआयला भेटतो. त्याच्याशी मैत्री करून घेतो आणि त्याच्या बहिणीची केस पाहण्याची विनंती करतो. एसआयला कळतं की यात अप्पू ही इन्व्हॉल्व आहे. तेव्हा तोही या केसमध्ये पर्सनल इंटरेस्ट दाखवतो. दुसऱ्या बाजूला ती टीचर जी त्यांच्या दुकानातून कॅसेट घ्यायला यायची, तिला बाळ होणार होतं. पण डिलिव्हरीमध्ये खूप त्रास होऊ लागला. भद्रा काकी म्हणते की परिस्थिती फार गंभीर आहे. मी, बाळ आणि आई यापैकी एकालाच वाचवू शकते. जर दोघांना वाचवायचं असेल तर हॉस्पिटलला नेलं पाहिजे. पण त्यासाठी त्यांना वळण पार करावं लागणार होतं, तेही रात्रीच्या वेळी. पण परिस्थिती अशी होती की सगळे रिस्क घ्यायलाही तयार होते. म्हणाले, "जे होईल ते होईल." इतकंच काय, अप्पू सुद्धा धैर्य दाखवतो. तो नेहमी सर्वात जास्त घाबरत असे. आता मग वेळ न दवडता सगळेजण त्या टीचरला घेऊन व्हॅनमधून निघून जातात. पण वळणाजवळ पोहोचताच अचानक रस्त्यावर एक झाड कोसळतं. चेमन म्हणतो, "सुमतीने झाड पाडलं. ती आपल्याला जाऊ देणार नाही." पण हे लोक थांबणार कुठे? सगळे बाहेर उतरतात आणि झाड हटवायला लागतात. आता व्हॅनमध्ये फक्त टीचर वेदनांनी आरडाओरड करत होती. इथे हे सगळेजण झाड हलवण्याचा प्रयत्न करत होते, पण झाड खूप जड होतं. सगळे मिळूनही त्या झाडाला हलवू शकत नव्हते. तेव्हाच अचानक अप्पूचे बाबा नोटीस करतात की टीचर शांत झाली आहे. ते घाबरतात की काही झालं तर नसेल ना? म्हणून ते धावत जाऊन पाहतात आणि जे ते पाहतात त्यामुळे ते खूप जास्त टेन्शनमध्ये येतात आणि ते सगळ्यांना तिकडे बोलवतात. ते सगळे पाहतात की व्हॅनमधून टीचर गायब होती. मग टेन्शनमध्ये ते टीचरला तिकडून आवाज देऊ लागतात. त्याच वेळी जंगलात टीचरचा आवाज ऐकू येतो. ती अजूनही वेदनेत ओरडत होती. त्यामुळे ते सगळेजण जंगलात तिला शोधायला निघतात. याच दरम्यान चेमनला कुणीतरी मागून काहीतरी फेकून मारतो. चेमन पलटून पाहतो, पण तिथे कोणीच नसतं आणि त्याच्या बॅगवर लागलेली वस्तू तीच पोटली असते, जी त्याने नाडीच्या सांगण्यावरून दफन केली होती. ती बाहेर पाहून तो धक्क्यात येतो. जंगलात टीचरला शोधण्यात सगळे गुंतले होते. पण टीचरच्या ओरडण्याचा आवाज प्रत्येक दिशेतून येत होता, ज्यामुळे ते गोंधळले आणि शोध कसा करावा हे ठरवू शकले नाहीत. मग त्यांनी निर्णय घेतला की ते विभक्त होऊन वेगवेगळ्या दिशांनी शोधतील. त्या दरम्यान एका झऱ्याजवळ पोहोचल्यावर टीचर वर उभी होती आणि या सगळ्यांना पाहताच ती खाली उडी मारते. दुसऱ्या बाजूला अप्पूचे बाबा अंधारात कोणीतरी उभे असल्याचं पाहतात. त्यांना वाटतं की ती टीचर आहे आणि तिला पाहायला ते जातात. पण जवळ गेल्यावर काय पाहतात की टीचरला डोकंच नाही. हे पाहून ते घाबरून मागे पडतात आणि पाहतात की डोकं जमिनीवर ठेवलेलं आहे आणि ते त्यांच्याकडेच बघत आहे. हे पाहून त्यांची अवस्था खूपच वाईट होते. यानंतर अचानक संपूर्ण परिसरात एक गोंधळ माजतो आणि सगळे लोक गायब होतात. त्यांच्यासोबत असलेली व्यक्ती हे सर्व पाहतो आणि त्याला उचलून तिकडून बाहेर घेऊन जाऊ लागतो. म्हणतो, "काका चला लवकर इकडून बाहेर पडू." मग हे सगळेजण शोधत राहतात आणि अप्पू एकटाच राहतो. तेव्हाच त्याला टीचर दिसते, जी एका अणकुचीदार लाकडाने तिचं पोट चिरते आणि बाळ बाहेर काढून हवेवर लटकवते. त्याच वेळी अप्पूला शोधत सगळे तिकडे येतात. अप्पू घाबरून सगळ्यांना हे सांगतो, पण तेव्हा टीचर गायब झालेली असते. मग चेमन सांगतो की हे सर्व सुमतीचं मायाजाल आहे. चला लगेचच इकडून निघावं लागेल. आणि मग त्याच वेळी बाळाच्या रडण्याचा आवाज येतो, जो व्हॅनमधून येत होता. ते लगेचच व्हॅनमध्ये पाहायला जातात आणि टीचर तिथेच असते. ती सुरुवातीपासूनच तिथे होती. कुठेच गायब झाली नव्हती. सुमतीने त्यांना भ्रमित केलं होतं. टीचरने बाळाला जन्म दिला होता आणि हे एक प्रकारचा चमत्कार होता की आई आणि बाळ दोघंही सुरक्षित होते. सकाळ होताच आई आणि बाळ दोघेही ताबडतोब हॉस्पिटलला पाठवले जातात. हॉस्पिटलमध्ये अप्पूची आईही पाहायला येते आणि विचारते, "तुला आठवतं का तिथे काय झालं?" टीचर सांगते, "मला नीट काहीच आठवत नाही. पण तिथे मी एका स्त्रीला पाहिलं." टीचर आणि बाळ ठीक होते. पण बाकीचं जे काही घडलं त्यामुळे सर्वांची अवस्था खराब झाली होती. सर्वांनाच भीतीमुळे हाय फीवर झाला होता. दरम्यान महेश आणि एसआय जंगलात जंगली डुक्कर शिकार करतात आणि नंतर पार्टी करतात. त्याच दरम्यान एसआय महेशला सांगतो की मी तुझ्या बहिणीचा FIR स्टडी केला आणि जितकं मला समजलं तुझी बहीण जिवंत नाही. तो सांगत नाही की अप्पूने मारलं की सुमतीने, पण इतकं तो निश्चित सांगतो की त्या दिवशी तुझ्या बहिणीने तो मोड किंवा तो वळण पार केलेला नाही. तेव्हा जंगलातील लोकल व्यक्ती त्यांच्या बोलण्यावर लक्ष ठेवतो आणि एक नवीन गोष्ट सांगतो. म्हणतो, सुमती कोणालाच मारत नाही. ती फक्त त्या मूडवरून जाणाऱ्या लोकांना घाबरवून तिकडून पळून लावते. कारण तिला असं वाटतं की जे तिच्यासोबत झालं ते इतरांसोबत घडायला नको. तिथे प्रत्यक्षात ब्रह्मराक्षस आहे, ज्याची निर्मिती फार वर्षापूर्वी झाली होती. इंग्रजांना आपल्या जंगलात येण्यापासून रोखण्यासाठी सुमतीची आत्मा त्या मूळची गेटकीपर आहे.
म्हणजे ती तिथून कोणालाही आत येण्याची परवानगी देत नाही आणि तिथल्या शक्तीला म्हणजे ब्रह्मराक्षसाला बाहेर जाण्याचीही परवानगी देत नाही. ही एक नवीनच गोष्ट त्या व्यक्तीने सांगितली होती. यानंतर आपण पाहतो की अप्पू भामाला प्रपोज करतो आणि नंतर हे दोघं एकत्र फिरत असतात. पण याच दरम्यान भामाच्या भावाचा मित्र म्हणजे महेशचा मित्र हे सगळं पाहतो आणि महेशला हे सगळं सांगतो. मग महेश संपूर्ण कुटुंबासोबत घरी येतो अप्पूला खडसावण्यासाठी. तो सांगतो की भामाचा रिश्ता ठरवला आहे. पुढील महिन्यातच तिचं लग्न होणार आहे. त्यावर अप्पूचे बाबा म्हणतात, तुम्ही बेफिक्र राहा. भामाच्या लग्नाची जबाबदारी मीच घेणार. हे ऐकून अप्पूचं मन पुन्हा तुटतं आणि तो खूप दारू पितो. त्यावर त्याचा मित्र म्हणतो, भाई एक काम कर, तिला पळून घेऊन जा. पण मन लगेचच टोकतो. आधीच एका व्यक्तीला पळवण्याचं प्रकरण अर्धवट आहे. आता दुसरीला पळवण्याचं काम करू नकोस. मग ते सगळे हा विचार सोडून देतात आणि खूप जास्त दारू पितात. ते इतके नशेमध्ये जातात की दारूच्या नशेत ते सुमती मोडवर जातात. त्यांना काहीच लक्षात येत नव्हतं की ते काय करत आहेत आणि त्या वळणावर ते सुमतीबद्दल काही एक बरडत असतात. त्याच वेळी अचानक तिथे धुकं पसरतं आणि मग काही अघोरी लोक दिसतात आणि त्यांच्यावर काहीतरी फुंकून त्यांना बेशुद्ध करतात. पुढच्या दिवशी हे सगळे ऑफिसर्सना त्या मोडवर बेहोशीच्या स्थितीत सापडतात. नंतर जेव्हा सगळेजण शुद्धीत येतात तेव्हा अप्पू दुकानात जातो. तिथेच भद्रन येतो आणि अप्पूला लग्नाचं निमंत्रण मिळतं. तिथेच सुजा आणि तिची मुलगी सुद्धा होती. तिथून लगेच निघून जातो. त्याचवेळी सुजाची मुलगी घाबरते. हे अप्पू लक्षात घेतो आणि विचारतो, वहिनी काय झालं? त्यावर सुजा सांगते की भद्रनच्या सिनेमा हॉलचं काम सोडलं कारण भद्रनचे इरादे नीट नव्हते. त्याची सुजावर आणि तिच्या मुलीवर वाईट नजर होती. एकदा त्याने जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे तिने ते काम सोडलं. त्यानंतर अप्पू त्या मुलीशी बोलतो आणि म्हणतो, बाळा का रडत आहेस? रडू नकोस. तुझे अप्पू काका आहेत ना, तुला कोणापासूनच घाबरण्याची काही गरज नाही. पण पुढच्या दिवशी दुःखद घटना घडते. सुजा आणि तिच्या मुलीची लाश झाडावर लटकवलेली सापडते. एसआय या घटनेला आत्महत्येचं प्रकरण म्हणून बंद करू पाहतो. पण अप्पूला कळलं होतं की त्या दोघींची हत्या झाली आहे आणि हे कोणी केलं आहे हे देखील त्याला माहिती होतं. मग तो थेट भद्रनच्या पिक्चर हॉलकडे जातो. टॉर्च घेऊन हॉलमध्ये शोध घेतो आणि मारहाण करत भद्रनला बाहेर काढतो. बाहेरही दोघांमध्ये प्रचंड भांडण सुरू राहतं. त्याचवेळी अप्पूचे वडील येऊन त्याला थांबवतात. अप्पू हे काय करत आहेस? पागल झालास का? अप्पू म्हणतो, बाबा हाच आहे. याच्यामुळे सुजा वहिनी आणि तिची मुलगी मारल्या गेली. तर भद्रन त्याच्या वडिलांसमोर म्हणतो, पहा काका, याला ज्याच्याशी लग्न करायचं होतं तिच्याशी माझं लग्न होतंय म्हणून हा मला मुद्दाम फसवतोय. त्यावर अप्पूचे वडील म्हणतात, एक मिनिट अप्पू, हा काय बोलतोय? भामा आणि तुझा काय संबंध आहे? अप्पू म्हणतो, आम्ही एकमेकांवर प्रेम करतो. तेव्हा त्याचे वडील त्याला जोरदार थोबाडीत मारतात आणि रागवतात. तुझ्यामुळे आधीच त्या कुटुंबाने इतकं काही सहन केलं आहे. आता मी त्या कुटुंबासोबत काहीही चुकीचं होऊ देणार नाही. भामाचं लग्न ठरलेल्या दिवशीच होईल आणि हे कान उघडून ऐक. अप्पूचे वडील गेल्यानंतर भद्रन आपला खरा चेहरा दाखवतो आणि तो अप्पूसमोर स्वतः कबूल करतो, हो मीच मारलं त्या दोघींना. कारण त्या दोघी माझं सत्य जाणत होत्या आणि कधीही त्यांनी मला बेनकाब केलं असतं. जा जाऊन सांग सगळ्यांना. बघूया कोण विश्वास ठेवतो तुझ्या गोष्टीवर. अप्पूला आता समजतं की एसआयही त्याच्याच सोबत आहे. ज्यामुळे अप्पू पूर्णपणे असहाय्य फील करतो. आता तो त्या दोघींना न्याय कसा मिळवून देईल? वरून जिच्यावर त्याचं प्रेम आहे तिचं लग्न सुद्धा या राक्षसासोबत ठरवलं गेलं आहे. याच दरम्यान भामा आपल्या लहान भावाच्या हाताने अप्पूकडे पत्र पाठवते की त्याने तिला पडून घेऊन जावं. पण त्याचे वडील तिथेच उभे असल्याने अप्पू काहीच करू शकत नाही. जे चाललं होतं त्याला तो तसंच चालू देतो. तो भामाच्या लग्नात किचनचं काम सांभाळत होता. पण अचानक ग्रह नक्षत्र बदलतात. दुसरीकडे एक ऑफिसर महेशला भेटतो आणि सांगतो की सुजा आणि तिच्या मुलीची हत्या झाली आहे आणि ही हत्या भद्रांनीच केली आहे आणि तिला लपवण्यात एसआयही त्याची मदत करतो आहे. आता ही खरी गोष्ट समजल्यावर महेश आपल्या बहिणीचं लग्न त्या राक्षसासोबत तर लावणार नव्हताच. इकडे अप्पूचे वडील अचानक पलटी मारतात. म्हणतात, चल आपला ड्रामा बंद कर आणि भामाला पळून घेऊन जा. अप्पूला विश्वासच बसत नाही की अचानक हे काय बोलत आहेत. खरं तर त्याचे वडील इतक्या वेळापासून नाटकच करत होते आणि ते आपल्या मुलाच्याच बाजूने होते. ते म्हणतात, मी वचन दिलं होतं की भामाचं लग्न ठरलेल्या दिवशीच करेन. फरक एवढाच आहे की लग्न माझ्या मुलासोबत होईल. चल आता लवकर जा. हे ऐकून अप्पू आनंदाने भरतो. पण हा आनंद फार काळ टिकत नाही. कारण पुढच्या क्षणी कळतं की भामा पडून गेली आहे. आणि आता याचा दोष कोणावर येईल? अर्थातच अप्पूवर. आणि त्यामुळे पुन्हा वाद सुरू होतो. पण त्याच वेळी महेश येतो आणि अप्पूला तिकडून बाहेर पडायला मदत करतो. अप्पू तू इकडून निघून जा. बाकी मी पाहतो. अप्पू आश्चर्यचकित होतो. अचानक सगळे पलटी कशी मारतायत हे पाहून. त्याच वेळी भामा पळत त्या फॉरेस्ट ऑफिसरकडे पोहोचते आणि अप्पूची वाट पाहत असते. इकडे अप्पू रस्त्यात असताना त्या वळणावर आधीच भीती त्याच्यावर हवी होते.
त्याला आधीचं सर्व काही आठवतं आणि तो थांबतो. इतक्यातच भद्रन आणि एसआय येऊन त्याला धडक मारतो. त्यानंतर एसआय त्याला दगडाने मारणारच होता. पण भद्रन त्याला थांबवतो आणि म्हणतो, इकडे नाही, त्याला आपण त्या वळणावर नेऊन मारू. पण तेव्हा एसआय घाबरतो. तेव्हा भद्रन म्हणतो, इतका घाबरतो कशाला? हा घे, चाकू ठेव आणि जा. इकडे अप्पूला त्या वळणावर घसाटत नेलं जातं. तो अप्पूला मारणार असतानाच सुमती त्याला हॉन्ट करते. कधी त्या बाळाच्या रूपात तर कधी सुजयच्या रूपात येऊन त्याला भीती दाखवते. तो घाबरून तिकडून पडतो आणि पडत पडत एसआयकडे येतो. एसआय त्याला विचारतो की काय झालं? तेव्हा भद्रन सांगतो की तिकडे सुजाला मी पाहिलं. तर तेव्हा एसआय म्हणतो, म्हणून तर सांगितलं होतं की या वळणावर काही करायचं नाही. आता ते घाबरून तिकडून पडून जाणार असतात. तर तेव्हाच भद्रन बघतो की अप्पू अजूनही जिवंत आहे आणि त्याला जिवंत पाहून ते ठरवतात की याला जिवंत सोडायचं नाही. पण अचानक अप्पू फाईट बॅक करतो. त्यात अचानक एवढी शक्ती येते की तो एकटाच दोघांवरही भारी पडतो. भद्रनला उचलून फेकतो. तो एका दगडाला भिडतो आणि लगेचच मारला जातो. नंतर तो एसआयला पकडतो आणि आपल्याला कळतं की तो अप्पू नव्हताच तर सुमती होती, जी त्यांच्या केलेल्या वाईट कर्मासाठी त्यांना शिक्षा देण्यासाठी आली होती. ती एसआयची ही मान तोडून त्याला समाप्त करते आणि नंतर ती धुरासोबत गायब होते. दुसरीकडे खरा अप्पू बेहोश पडलेला असतो. त्याला महेश येऊन उचलतो. त्यानंतर अप्पू भामापर्यंत पोहोचवला जातो, पण पडून जाण्यास नकार देतो. जी चूक मालू दीदीने केली ती आपल्याला करायची नाही. तुझ्या घरचे मान्य करू देत किंवा नाही, आपण इकडून पळून जाणार नाही. आपण याच गावात राहू. पुढच्या दिवशी भामाच्या घरचे लोक येतात आणि अप्पूशी पुन्हा भांडायला लागतात. पूर्ण गोंधळ उडतो आणि अचानक मालू दीदी गावात परत येते. तिला पाहून सगळेजण आश्चर्यचकित होतात. पण अप्पूला ताकद मिळते आणि म्हणतो, पहा, मी तुमच्या मुलीला मारलं नव्हतं. ती जिवंत आहे. आणि नंतर समजतं की ज्यासोबत ती पळाली होती तोच फॉरेस्ट ऑफिसर होता, ज्याला आधीपासूनच सगळं काही माहिती होतं आणि तो मुद्दामच काही माहीत नसल्याचं नाटक करत होता. आता तो समोर येऊन सगळ्यांची माफी मागतो. पण आता मालूच्या घरचे काय करतात? तर स्वतःच्या मुलीला जिवंत पाहून ते काहीही बोलू शकत नाही आणि ते त्या दोघांना माफ करतात. यानंतर अप्पू मालूच्या पतीला म्हणतो, तुम्हाला तर सगळं माहिती होतं, तर कमीत कमी माझी केस तरी क्लिअर करायची ना. तो म्हणतो, मला वाटलं की तुला सगळं माहिती आहे आणि तू ही नाटक करत आहेस. अप्पू म्हणतो, म्हणजे? तो म्हणतो, आता नाटक करू नकोस. मी तुला पाहिलं होतं. तूच मालूला त्या मोडवर सोडायला आला होतास. पण खरं तर तो अप्पू नव्हताच. ती सुमती होती, जी मालूला मदत करत होती. नाहीतर अप्पू इतका डरपोक होता. तो कसा तिथे जाईल? नंतर अप्पू महेशला भेटतो. तो म्हणतो, भाऊ, मागील गोष्टी विसर. आता आपण पुढे जाऊया. अप्पू म्हणतो, हो. काल रात्री तुम्हीच तर मला त्या मोडवरून वाचवलं होतं. महेश म्हणतो, अरे भाई, मी फौजेत आहे. पण एवढी हिंमत माझ्यातही नाही की रात्री त्या मोडवर जाऊन तुला वाचू. तुला काही गैरसमज झाला असेल. त्या क्षणी अप्पूला समजतं की तो महेश नव्हता, तर ती सुमती होती, जिने त्याला मदत केली होती. आणि मंडळी, यासोबतच हा चित्रपट इथेच संपतो. तर मंडळी, ही होती सुमती वेलूची संपूर्ण कथा आणि सुमतीच्या गार्डियन स्पिरिटची रहस्यमय दुनिया. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि हो, असेच जर हॉरर आणि थ्रिलर मूव्ही तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मंडळी, भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.